जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। वर्षातील कोणत्या दिवसाला किती महत्त्व आहे या सदरामध्ये भाग 2 मध्ये आपण पाहूयात। एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याची माहिती आणि त्यातील महत्त्वाचे दिवस। 5 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन म्हणून आपण ओळखतो आणि 9 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून आपण ह्या 9 एप्रिलला ओळखत असतो। 10 एप्रिल हा जलसाधारण दिन आहे आणि 11 एप्रिल हा राष्ट्रीय माता सुरक्षा दिन आहे। 14 एप्रिल हा परमपूज्य बोधिसत्व महामानव युगपुरुष डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे। तर 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन आहे। तर 23 एप्रिलला जागतिक पुस्तक दिवस म्हणून आपण ओळखत असतो। हे एप्रिल महिन्यातील काही दिवसांचं महत्त्व झालं। आता पाहूया आपण मे महिन्यातील काही ठराविक दिवसांचे महत्त्व। 1 मे महाराष्ट्र दिन आणि याच दिवशी आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून या 1 मेला ओळखत असतो। 3 मे हा जागतिक ऊर्जा दिवस आहे। तर 8 मे हा जागतिक रेड क्रॉस दिन आहे। मित्रांनो, 11 मे हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, तर 13 हा राष्ट्रीय एकता दिन आहे। 15 मे हा जागतिक कुटुंब दिवस आपण समजतो, तर 17 मे हा जागतिक संचार दिवस आहे। त्याच पद्धतीनं तर 21 मे हा राष्ट्रीय दहशतवाद दिनाचा विरोधी दिन आहे। 24 मेला राष्ट्रकुल दिन आहे। तर 21 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे। हे मे महिन्यातील आपण महत्त्वाचे तारीख पाहिल्या, महत्त्वाचे दिवस पाहिल्यात। आपण पाहूया जून। तर 4 जून हे तर जागतिक बाल कामगार विरोध दिन आहे। 5 जून जागतिक पर्यावरण दिन। 10 जून हा जागतिक नेत्रदान दिवस आहे। तर 14 जून हा फक्त रक्तदान दिवस आहे। 15 जून हा विकलांग दिन आहे। तर 20 जून हा वीज दिन आहे। तर 21 जून हा जागतिक योगा दिन आहे। जागतिक योगा दिन। 26 जून हे आहे की जागतिक अंमली पदार्थांचा विरोधी हा दिवस आहे। 26 जून म्हणजे जागतिक अंमली पदार्थांचा विरोधी दिवस आहे। मित्र हो, या एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यानंतर आपण पुढच्या भागात भेटूया। तोपर्यंत आपली रजा घेतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान। नव्या पिढीला नवा जय भीम।